खमंग मटार थालीपीठ बनवण्यासाठी इथे 2 वाट्या ताजा मटार चांगला असा शिजवून घेऊयात। एक वाटण करूया। त्यासाठी 1.5 चमचे धने, अर्धा चमचा जिरं, 1 ते 1.5 चमचा आलं लसूणची पेस्ट, 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। याचं एक वाटण करूयात। मटार इथे चांगला शिजलेला आहे, मऊ होईपर्यंत शिजलेला आहे। तोपर्यंत इथे मी कांदा कापून घेतलेला आहे आणि कोथिंबीर देखील घेतलेली आहे। मसाल्यांमध्ये लाल तिखट, मीठ, धने जिरे पावडर, ओवा आणि हळद घेतलेली आहे। मटार असे ओबडधोबड असे ठेचून घ्यायचे आहेत। यामध्ये कांदा, कोथिंबीर, सगळे मसाले आणि वाटलेलं वाटण टाकायचं आहे। इथं मी पिठं टाकलेली आहेत। गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ मिक्स करून सगळी पिठं मिक्स केलेली आहेत। इथे कोथिंबीरच्या काढा घेतलं होतं, त्याही स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेलं आहे। सैलसर असं पीठ मिळालेलं आहे। आणि आता इथे आपण थालीपीठ थापायला सुरुवात करूयात। मध्यम आकाराचा गोळा घेतलेला आहे। व्यवस्थित प्लास्टिक शीटला तेल वगैरे लावून आपण चांगलं थालीपीठ थापून घेतलेलं आहे। थालीपीठ आता खमंग होईपर्यंत दोन्ही बाजूने थापून घ्यायचं आहे। अतिशय चविष्ट आणि खमंग असं थालीपीठ तयार होतं। एकदा हे थालीपीठ आहे ना या पद्धतीने जरूर करून बघा, नक्की आवडेल। व्हिडिओला लाईक करा।